अल्पदरात महागडी दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकानं शिताफीनं ताब्यात घेतलाय। आरोपींच्या ताब्यातून 13,90,000 रुपये किमतीच्या 12 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आलेत। या दुचाकी जळगाव, धुळे, नंदुरबार व मध्य प्रदेशातून चोरी करण्यात आल्या आहेत। शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विक्रमसिंग राजपुरोहित यांनी आपली स्पोर्ट बाईक चोरी झाल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊन तपास सुरू होता। कुवे फाटा इथं काही संशयित चोरीची बाईक विकत असल्याची माहिती शिरपूर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळाली। त्यांनी याबाबत डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर सापळा रचण्यात आला। आरोपी बाईकवर येताच त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडील बाईकबाबत शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी या प्रकरणी अनिल जोबा पावरा राहणार शिंगावे तालुका शिरपूर व दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयत तालुका शिरपूर या दोघांना ताब्यात घेतलाय। 20-3-25 रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवानसिंग राजपुरोहित राहणार शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक यामाहा कंपनीची MT-15 मॉडेलची करड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती। त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार दिनांक 11/6/25 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान 2 इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत। ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा रचून तिथे MT-15 या मोटरसायकलवर आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले। त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वय 22 शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले। त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली। त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव, नंदुरबार, बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण 12 मोटरसायकली वाघाडी, कुवे, शिंगावे, आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या होत्या। त्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।